तसं याची हे शेप तसं याला करून घ्या. त्याला पाणी देता. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत जे माझ्या दारासमोर असलेलं जे छोटंसं लोटसचं जे टब आहे त्यामध्ये मी लोटस लावलेलं त्याचं रिपोर्टिंग करणार आहे. तर याचं रिपोर्टिंग करण्याचं कारण म्हणजे की मला याची नवीन ग्रोथ दिसणं झाली आहे. म्हणजे सहसा लोटस एवढा स्लो ग्रो होत नाही, कारण लोटसमध्ये दररोज नवीन नवीन पानं येत असतात. पण याला 3-4 आठवडे झालं किंवा 1 महिना झाला समजा नवीन ग्रोथ दिसतच नाही. कारण आणि याच्यातून मी रूटसुद्धा बाकी आहे, याच्या रूट्स वर येत आहेत. म्हणजे हा टब छोटा पडता आहे माझ्या रूटसाठी, कमळासाठी. तर याचं माझं रिपोर्टिंग करत आहे. तर सर्वप्रथम याचे मी सगळे लिप्स काढून घेतो आणि याला बाहेर काढून घेतो. तर तुम्ही बघू शकता मी याची सगळी पाने, एरियल रूट्स, एरियल लिप सगळे काढून टाकलेले आहेत. आता याला बाहेर घेऊन क्लिअरिंग प्रोसेस करतो. सगळे यातून जे ट्यूबर निघतील, रनर निघतील ते सगळं वेगळे काढून आपण याला रिपोर्ट करूया. तर सर्वप्रथम आपण सॉईल बघूया. याच्यामध्ये खाली मी शेणखताचा एक लेअर लावला. त्याच्यावरती आता मी निम्म बांड माती घेणार आहे. आमच्या रानातील माती आहे, तर ती मी यामध्ये वापरणार आहे. तर आपलं जे लोटस ट्यूबर आहे ते टबच्या साईडने ग्रो होत असतं. तर आपण त्याला सुरुवातीला मिडलला आपण असं छोटा डबरा काढून साईड नाही असे काढत जायचं. कर पूर्ण फाटते. तर मित्रांनो, रनर कट केलं तर काय प्रॉब्लेम नाही. तर हे आपलं मेन ट्यूबर आहे. तर ट्यूबर नसाल तर मग रनर तुम्ही कट करू नका. जर ट्यूबर तयार झालं मग रनर कट केलं तर काय प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ तर आपण हा ट्यूबर लावत आहोत आपल्या याच्यामध्ये पाण्यामध्ये. तर जरा याला साईडने तसं याची हे शेप तसं याला करून घ्या.
याला पाणी देताना असं हातावर लावून द्या, नाहीतर सगळी माती वर येते. तर थोड्या दिवसात मी तुम्हाला याचा अपडेट देतो. थँक्यू.